साईराम. साईमय सकाळ मित्रांनो, सकाळची सुरुवात झाली आहे आणि साईराम पालखी निघाली आहे आज विक्रमगडवरून जव्हारकडे. आजचं अंतर आहे 35 किलोमीटर. तर मित्रांनो आमच्यासोबत आहेत आमच्याहून हाईटवरले भाऊ. तर आता पालखी पण जवळ आली आहे आणि तेजा ब्लॉगर गेला आहे आता. साईराम आणि विक्रमगडचे आमचे प्रणित आले आहेत, त्यांच्या म्हणजे आमच्या वहिनी आणि त्यांचे मिसेस आले आहेत, त्यांना नाश्ता पण सोडायला. ओम साईराम. साईराम सकाळची सुरुवात साईबाबाच्या नामस्मरणाने. साईराम मित्रांनो, आणि जेव्हा गाव लागतात तेव्हा सकाळ सकाळ मुलं पालखी येते आणि त्यांना आवड असते चॉकलेटाची. चॉकलेट खाण्यासाठी सर्व लहान मुलं असतात उभी. तर साईनाथ महाराज की कोणतं साईराम मित्रांनो. आणि आजची चॉकलेट आहे ती धीरम पाटील भाईंदर राईगावचे. तर त्याने 25 रुपयाची चॉकलेट आणण्यासाठी. तर त्यांच्या नावाने साईबाबांच्या आशीर्वाद आहे. तर चॉकलेट देण्यात येत आहे. साईराम साईराम साईराम. तिसऱ्या दिवसाचा नाश्ता आणलाय. सर्व मंडळी आमची बसलेली आहे नाश्ता करण्यासाठी. साईराम. आणि तेजा ब्लॉगर त्यांच्या पण व्हिडिओ पाहत राहा. तेजा पाटील सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप छान व्हिडिओ टाकतो. साईराम. आपण पाहू शकतील आजचा नाश्ता तयार होत आहे आणि भजी बनत आहेत. कोणती मेथी भजी का? कोथिंबीर मेथी भजी तयार होत आहेत. फोडणी भात तयार झालेला आहे आणि इथे भजी तयार होत आहेत. आपण पाहत आहेत पालखीवर फुलपाखरू आहे, पण हे फुलपाखरू सकाळी 5 वाजता बरोबर आरती झाल्यानंतर पालखीच्या इथे होतं आणि आता पण दिसत आहे जेव्हा नाश्त्यावर आलेला आहे. जवळजवळ आम्ही 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आले आहेत आणि तरी पण हे फुलपाखरू दिसत आहे. नाश्ता केल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर स्वतःचा जात स्वतः धुवायचं आणि ते आवडीने करतात आमचे साईराम. साईराम. आणि आमचे नाश्ता करून सर्व पदयात्री निघाले आहेत पुढचा प्रवास म्हणजे दुपारचं जेवणाच्या ठिकाणी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आज संदेशने मनावर घेतलाय नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत पालखी नेण्याचा. ओम साईराम. साईराम मित्रांनो. आणि आपण पाहू शकतील घाट चढताना आपल्या जे आजूबाजूला घाटावर गाव आहेत, इकडनं मोठ्या वाडीतली पेरू आणि लिंबू आहेत, गावठी आहे सर्व आणि खूप गोड आहेत. आम्ही पण आता पेरू घेतले आहेत आणि एकदम गोड पेरू असतात. जर नक्कीच तुम्ही लोकांनी या घाटाने प्रवास केला विक्रमगड जव्हार रोड तर नक्कीच थांबा आणि स्वाद घ्या गावठी पेरूचा. धन्यवाद.
राकेश मोरे आणि 3 पदयात्रा आपल्यासोबत केलेल्या आहेत. आता यावर्षी आले नाही आणि पूर्ण त्यांची टीम आहे. ते आता शिर्डीवरून रिटर्न आले. जेवणाच्या ठिकाणी आम्हाला भेटल्यानंतर त्यांचा सत्कार होत आहे. ओम साईराम. साईराम मित्रांनो, आणि आपण पाहू शकतो जव्हारमध्ये आगमन झालं आहे पालखीचं. आणि नाचत गाजत भजनाच्या तालावर पालखी मिरवणूक निघाली आहे. तर आपण पाहू शकतो भजन मंडळी आमची आणि तेजा ब्लॉगर पण आहे आमच्यासोबत. तेजाच्या चॅनलला पण लाईक करा, शेअर करा. तर चला चलो आता भजनाची मजा घेऊया. खूप मजा येईल. व्हिडिओ पाहत राहा. गेलास तू सूर्याला धराया. जय श्रीराम, जय श्रीराम. पालखीचे आगमन जव्हार श्री राम मंदिर मध्ये झालेलं आहे. आणि पाहू शकतील आलेल्या राम मंदिरात पालखीचं आगमन झालं आहे आणि रामाचं गीत चालू झालं आहे. सिया रामचंद्र की जय, लक्ष्मण भैया की जय, सीता मैया की जय. जय श्री राम, बजरंग बली हनुमान की जय. साईराम मित्रांनो, रात्रीची वेळ आणि सर्वांच्या बॅगा उतरवल्या लावल्यात. तर आपण
पाहिलं तर नियम अटी भरपूर आहेत पालखीत आणि शिस्तीचं पालन केले जाते. तर आपण पाहू शकतील तर पहिल्या सर्वांच्या बॅगा घेतल्या जातील. 2 बॅगा आणल्या जातात आणि या साईडला पूर्ण स्टॉक जमा केलेला आहे आणि ज्याच्या बॅगा आहेत ते नंतर घेतल्या जातील. आता सर्वजण बॅग उतरायला लागल्यात. सोया सोने का रे चॉकलेट खाने का है चॉकलेट अपन झाड़का निकलेगा कल. हाँ कल चलेगा ना लेकिन कल कितना चलेगा. अभी सो जा जल्दी सो जा जल्दी आग बंद कर. गुड नाइट. गुड नाइट. झोपायची तयारी झाली आहे सर्वांची. ही हाडं निखरलेली आहेत. ती चालता चालता हाडं निखरलेली पीठ करायला लावल्यात. गावड साहेबांचे बजाज कंपनी आलेले. उद्या घोड्यासारखे धावतील. चला आहे बघा ही आता नवीन पिढी आहे त्यामुळे यांना झोप लवकर येत नाही. पण जे वयस्कर आहेत जास्त त्यांना लवकर झोप येते आणि सर्व बहुतेक झोपलेले आहेत. हे सेवेकरांना मानावं लागेल कारण आपण पाहू शकतील सकाळी लवकर उठणं आणि सर्वात लेट झोपणं ह्यांचं मेन कार्य आहे आणि ह्यांची खरी सेवा आहे. आम्ही चालतात फक्त पण जे पद्धती चालतात त्यांना जेवण नाश्ता चहा वेलच्या वेल देणं आणि इतक्या आता किती वाजल्यात समजा 10:30 वाजलेले आहेत तरी पण आता त्यांचं काम चालू आहे आणि सकाळी पुन्हा 4 वाजताच्या अगोदर उठणार होते. ओम सैरा हे बघा काम चालू आहे. उद्याची काय तयारी आहे. वडेपाव हे बघा वडेपावची तयारी चालू आहे. बटाटे भाजून